तर अंबादास दानवे यांनी दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही तपास करावा असं सुनील तटकरे म्हणतात। उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी तटकरेंनी केली आहे। राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावरती आरोप करणं चुकीचं आहे असंही तटकरे म्हणत त्यांनी टोला लगावलाय। निरागस निष्पाप व्यक्तिमत्वानं माझ्यावरती आरोप केले असंही तटकरे यांनी बोलून दाखवलंय। मॉर्फ आहे का कसा आहे, त्यानंतर नेमकं त्याच्यातलं काय तथ्य आहे हे शोधून काढावं। आणि त्याचबरोबर त्यांना माहिती कोणीतरी राजकीय खलनायकांनी दिले असं त्यांचं जे वक्तव्य आहे, त्या राजकीय खलनायकाची सुद्धा पूर्णपणाची साधनते चौकशी मुख्यमंत्र्यांनी जमलं तर केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घेऊन ताबडतोब करावी। ते देशभक्त असं सांगतात की माझ्या लोकसभेच्या विजयाच्या निमित्ताने त्याने आभार मानला, तो व्हिडिओ आहे असं ते सांगतात। तर त्या व्हिडिओची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि हे कुणी पुरवलंय त्याची सुद्धा ताबडतोब केंद्रीय तपास यंत्रणेची मदत घ्यावी आणि ताबडतोब त्याच्याबद्दलचा सुद्धा खुलासा विधानसभा अधिवेशन चालू असताना जर काही त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यावरती ही जी काही इंडियन पिनल कोडमध्ये कारण हा सुद्धा एक तऱ्हेचा राजकीय हेच आहे ना, 302 सारखी काही कलमं लावतात ती ताबडतोब लावली जावीत। बातमी आता अंजली दमनिया यांच्या आरोपाची आहे। मुंडवा जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी 2018 मध्ये निलेश मगर यांनी घेतल्याचं दमनिया सांगतायत। निलेश मगर हे तत्कालीन महापौर आणि मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे डायरेक्टर होते। तर मगर कुटुंबाने शेतकऱ्यांसाठी काम केलं असं रोहित पवार म्हणतायत। दमनिया यांनी अभ्यास करून टार्गेट करावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। हेच ते निलेश मगर जे तिथले उपमहापौर होते, ज्यांची मगरपट्टा नावाची जी मोठी तिथे हे आहे पुण्याला मगरपट्टा कन्स्ट्रक्शनचे हे डायरेक्टर आहेत। पण हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा, आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली। आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे। मगर जो परिवार आहे म्हणजे माझे सासरे असतील नाहीतर त्यांचा सगळा परिवार असेल, त्यांनी या जगाला या देशाला दाखवून दिलं की शेतकऱ्याची जमीन विकत न घेता शेतकऱ्याला आपण डायरेक्टर कसं बनवू शकतो, शेतकऱ्याला भागीदार कसं बनवू शकतो। आणि हा जो मॉडेल आहे हा फक्त काय महाराष्ट्रात चर्चेत नाही, हा पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा या मॉडेलची स्तुती केलेली आहे, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेली आहे। त्यामुळे दमानियांना मला एवढंच सांगायचंय की टार्गेट करत असताना जर अभ्यास करून तुम्ही त्या ठिकाणी टार्गेट करा। विषय राजकीय लोकांचा असेल तर राजकीय विषयावर चर्चा करायला आम्ही सर्वजण तयार आहोत, पण फक्त कुठल्याही परिवाराला त्याच्यामध्ये अडकवायचं नाही तर त्या बाबतीत ती चर्चा करून आणायची, हे जर त्या ठिकाणी करत असतील तर हे योग्य नाही। तर अंजली दमनिया यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळलेले आहेत। माझा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नाहीये असं मगर म्हणतायत। दमनियांनी माझ्यावरती आरोप का केले ते माहिती नाही असं देखील निलेश मगर म्हणतायत। 2004 साली मी उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधील असल्याचंही मगर यांनी स्पष्ट केलंय। कायदेशीर कारवाई करावी इतका मोठा विषय नाहीये असं निलेश मगर म्हणतायत। अंजली दमनिया यांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळून लावलेले आहेत। माझा त्या व्यवहाराशी काहीही संबंध नसल्याचं निलेश मगर म्हणतायत। त्याच्यातलं मला काही मी अगदी छोटा कार्यकर्ता आहे, काहीच आयडिया नाहीये की काय उद्देशाने त्यांनी आरोप केलेत, काय केले, काय कशासाठी केलेत। मी 100% जाईल ना चौकशीला मी सरकारच्या विरोधात किंवा कुठल्या यंत्रणेच्या विरोधात जाऊन काही काम केलेलंच नाहीये। अगदी प्लेन किंवा मी कुणाला पैसे दिलेत त्याच्यात असं काही माझा रोलच नाहीये ना। जर समजा पैसे दिले असते किंवा त्यांच्याकडनं मी खरेदी खत करून घेतलं असतं तर ह्या गोष्टी वेगळ्या आहेत। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। यापूर्वी दिग्विजय पाटील यांची 1 तारखेला चौकशी करण्यात आली होती। 1 तारखेनंतर 10 तारखेला चौकशीला हजर राहण्याचं दिग्विजय पाटील यांनी सांगितलं होतं। अद्यापही दिग्विजय पाटील यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याचं कळतंय। दिग्विजय पाटील आज चौकशीला हजर न राहिल्यास नोटीस बजावण्यात येणार असल्याची पोलिसांची माहिती आहे।